Hello friends, I welcome you in my video about our third part of our topic on saying please. In the second part, we discussed about the importance of courteous words like please, thank you. To explain the importance of these words, writer has given one example from the best comedy, The Rivals, which was written by Sheridan in 1775. We also discussed why these words, courteous words, are important, which keep the machine of life oiled and running sweetly. So let's start our third part. I fancy the public owes much to the Underground Railway Company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that that standard is observed. सो आधीच्या पार्टमध्ये आपण हे पाहिलं होतं की रायटरनी आपल्याला त्याच्या एका फ्रेंडची मीन्स बस कंडक्टरची इन्फॉर्मेशन दिलेली होती. तो कसा बस कंडक्टर हे कसे पॅसेंजर्सची बिहेव करत असतात ते सांगण्यासाठी आपल्याला हे नेक्स्ट एक्झाम्पल रायटर इथे देतो आहे. तो म्हणतो आहे की आय फॅन्सी द पब्लिक वूज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. तो म्हणतो की त्या जनतेनं अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचा चे धन्यवाद मानले पाहिजेत किंवा त्याचे आभारी असले पाहिजे. इथं ऊज वर्ड आलेलं आहे, मीन्स आपण त्यांचे आभारी असले पाहिजे. का त्यांचे आभार तो मानायला लावतो आहे? विच ऑल्सो रन्स दी बसेस, कारण ते रेल्वे तर ती सेवा आपल्याला देतच आहे, त्याचबरोबर ते आपल्यासाठी बस ही रन करतात. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स. त्याचबरोबर त्यांची जे सर्वंट्स आहेत त्यांच्यामध्ये सभ्यतेचे मापदंड ते अगदी इन्सिस्ट करत आहेत, म्हणजे त्याचा आग्रह धरत आहेत की आपल्या सर्वंट्सनी जनतेबरोबर आपल्या पॅसेंजरबरोबर सभ्यपणे वागलं पाहिजे. सो टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्वड. सो आपले सगळे हे सर्वंट्स, आपले कर्मचारी आपल्या पॅसेंजर्सच्या बाबतीमध्ये योग्य प्रकारे वागतात की नाही, त्यांचे जे सभ्यतेचे जे मापदंड त्यांना सांगितलेले आहेत त्याचा जे आग्रह ते धरतात त्यात ते पॅसेंजर्सना चांगल्या प्रकारे ट्रीट करतात की नाही, हेही ही कंपनी अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी ऑब्झर्व करते, आपल्या कर्मचाऱ्यांचं त्यासाठी निरीक्षण करते. इन डुईंग दिस इट इज नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. सो इथं तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जसं इथं तुमच्या बुकमध्ये विचारलेलं आहे, द पब्लिक वूज टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी बिकॉज. म्हणजे आपण ह्या रेल्वे कंपनीचे आभारी का असले पाहिजे. सो आताचं जे टोटल इन्फॉर्मेशन आपण इथं पाहतोय ते त्याचा आन्सर आहे. आणि याचे बेनिफिट्स त्यांना काय आहेत याच्या संदर्भातला आन्सर, नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक, म्हणजे एक प्रकारे आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तर ते प्रवास प्लीझंट करतायत, आनंददायक तर करताच आहेत, त्याचबरोबर ते आपल्यासाठी चांगल्या प्रकारची सामाजिक सेवासुद्धा पुरवत आहेत. सो हे दोन प्रकारचे बेनिफिट्स त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना आणि इवन पॅसेंजर्सनासुद्धा मिळत आहेत. It is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. सो या ठिकाणी रायटर असं म्हणतात की मी ज्या काही कंडक्टरच्या क्लासबद्दल बोलतो आहे सो त्यांच्या बाबतीत मला ट्रिब्यूट आहेच, म्हणजे मला आदर तर त्या वर्गाबद्दल आहेच, पण बाकीचे जे काही कंडक्टर्स आहेत जे अनफ्रेंडलीनेस फिलिंग दाखवतात, रूड बिहेव करतात, त्याच्या बाबतीत मला वाईट बोलायचं आहे असाही त्याचा अर्थ होत नाही आहे. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे. सो कसे हे बस कंडक्टर्स आपल्या पॅसेंजर्सशी चांगल्या प्रकारे वागत असतात याचं एक उदाहरण, एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यासाठी ते म्हणतात की मी पहिल्यांदा कॉन्शियस केव्हा झालो या कंडक्टरच्या बाबतीमध्ये, त्यांचं एक्झिस्टन्स मला कधी लक्षात आलं. One day when I jumped onto a bus and found that I had left home without any money.
सो बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं घडतं की आपण घाई गडबडीमध्ये पैसे घ्यायला विसरतो आणि बसमध्ये चढतो आणि मग बस कंडक्टर आपल्याकडे पैशाची डिमांड करतात आणि आपल्याकडे पैसे नसतात. सो आपण किती खजील होतो, किती अनॉइड होतो, स्वतःचा आपल्याला किती राग येतो, या सगळ्याचं एक्सप्रेशन आपल्याला या एक्झाम्पलमधनं येणार आहे. सो जेव्हा तो म्हणतो की मी असंच एकदा घाई गडबडीमध्ये बसमध्ये चढलो आणि माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे मी घरातून येताना कुठल्याच प्रकारचा पैसा माझ्या खिशात घेतलेला नाही आहेत, माझ्या पॉकेट मी विसरलेलो आहे. एव्हरीवन हॅज हॅड दी एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग. सो सेम अनुभव आणि सेम भावना आपल्या सर्वांना या आपण अनुभवलेल्या आहेत किंवा ती भावना आपण शेअर केलेली आहे. द मिक्स्ड फिलिंग. सो अशा वेळेला ह्या दोन्ही फिलिंग्स माणसाच्या असतात. जेव्हा माणूस पैसे विसरून बसमध्ये बसलेला असतो घाई गडबडीमध्ये, तेव्हा संमिश्र अशा भावना असतात. एकतर तो ती गोष्ट विसरलेला असतो आणि त्याच्याबरोबर त्याला खजील झाल्यासारखं, लोक आपल्याकडे पाहत आहेत, आपण चुकीचं काहीतरी केलं आहे, आपण मूर्खासारखं वागलो, ही फिलिंग त्या ठिकाणी असते. सो विच द डिस्कवरी अराउजेस. आणि हे बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आपल्या बाबतीत हे घडतं तेव्हा ह्या संमिश्र भावना आपल्या लक्षात येतात. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट दी बेस्ट. तुम्हाला स्वतःचा राग केव्हा येतो? अनॉइड मीन्स राग येणं. सो केव्हा तुम्हाला राग येतो? कारण त्या बसमध्ये तुम्ही विदाऊट पॉकेट आलेला आहात, पैसे न घेता आलेला आहात, म्हणजे तुम्ही खरंच मूर्खासारखे वागलेला आहात. यू आर लुक लाईक अ फुल ॲट दी बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट दी वर्स्ट. एकतर तुम्ही या दोन कारणासाठी तुम्हाला स्वतःचा राग येतो, कारण तुम्ही मूर्खासारखे वागलेला आहात, आणि दुसरी गोष्ट लाईक अ नेव ॲट दी वर्स्ट. नेव, द मिनिंग ऑफ दिस वर्ड नेव मीन्स अ डिसऑनेस्ट पर्सन. म्हणजे खरंच तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही अप्रामाणिक आहात. लोकांना असं वाटतं की हा मुद्दामून खोटं बोलतो आहे, मुद्दामून ह्याने पैसे आणलेले नाही आहेत. सो ही एक भावना मनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होते. यू वुड नॉट बी at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. सो जेव्हा आपल्याकडनं पैसे विसरतात, आपण पॉकेट विसरतो घरी, तेव्हा हे जे बस कंडक्टर असतात ते आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतात. सो आपल्याला या बाबतीमध्ये सरप्राईज होण्याची गरज नाही आहे. आपण ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत की जे अगदी शून्य नजरेनं, कोल्ड नजरेनं आपल्याकडे पाहतात, आणि असं त्यांच्या नजरेतून आपल्याला जाणवतं की ते आपल्या बाबतीत असं म्हणतायत, येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक, की मला तुमची ही चाल माहिती आहे की जी फार जुनी पुराणी आहे, मी बऱ्याचदा मी ही पॅसेंजरच्या बाबतीत अनुभवलेली आहे. असं ते कंडक्टर आपल्या बाबतीत म्हणतात की काय, अशी भावना आपल्या मनात त्यावेळेला निर्माण होऊन जाते. नाव देन ऑफ यू गेट. And even if the conductor is a good fellow and lets you down easily. सो तो म्हणतो तुम्हाला की तुमची ही जुनी चाल आहे, चला आता बसच्या खाली उतरा. पण जरी एखादा कंडक्टर हा गुड फेलो असला, चांगला व्यक्ती असला, तर तो तुम्हाला बसच्या खाली जाऊ देतो, इझिली जाऊ देतो, लेट्स यू डाऊन इझिली. यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक अँड दी इनकन्व्हिनियन्स. मग तेव्हा काय होतं, जेव्हा ते तुम्हाला जायला लावतात तेव्हा दोन गोष्टी तुम्हाला फेस करायला लागतात. एक तर तुम्हाला तुमच्या घरी जाणं गरजेचं पडतं, आणि दुसरी म्हणजे असुविधा तुमच्या बाबतीत निर्माण होते, इनकन्व्हिनियन्स निर्माण होतं. परहॅप्स ऑफ, कोणतं इनकन्व्हिनियन्स होतं, कुठली असुविधा तुमच्या बाबतीत निर्माण होते, ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. म्हणजे तुमची कदाचित ट्रेन मिस होते, किंवा ज्या मीटिंगसाठी तुम्हाला जायचं असतं, एंगेजमेंट मीटिंगसाठी जायचं असतं, ती मीटिंग मिस होते. सो ही इनकन्व्हिनियन्स तुम्हाला फेस करावं लागतं. हॅविंग सर्च्ड माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पॅनीलेस. जेव्हा रायटर स्वतःच्या बाबतीतला एक्सपिरियन्स सांगतोय की जेव्हा माझ्या लक्षात येतं, मी माझं सर्च करतो, त्याचा शोध घेतो, आणि तरीही मला स्ट्रे कॉपर्स, या ठिकाणी कॉपर्स म्हणजे काही पैसे, सुट्टे पैसे काही हाताला लागतात का, यासाठी मी माझा पॉकेटचा शोध घेतो. ते स्ट्रे शब्द आलेला आहे. स्ट्रेचा अर्थ होतो जसं आपण स्ट्रे डॉग्स म्हणतो, भटकी कुत्री, अगदी तशी सुट्टे पैसे या अर्थानं तो स्ट्रे कॉपर जसा वर्ड आलेला आहे. अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पॅनीलेस. आणि मला लक्षात येते की माझ्याकडे अगदी एक नाणंसुद्धा नाही आहे, मी पेनीलेस आहे, एक पैसाही माझ्याकडे नाही आहे. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज आय कुड अश्युअर दॅट आय कुडंट पे द फेअर.
सो तो कंडक्टरला सांगतोय, अगदी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो त्याला की मी खरंच माझ्याकडे आता आय कुड अज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर म्हणजे भाडं, मला जे काही तिकिटाचे पैसे आहे ते मी आता देऊ शकत नाही असं तो त्याला सांगतो. अँड मस्ट गो बॅक फॉर मनी, आणि मला आता घरी या पैशासाठी गेलंच पाहिजे असं तो त्याला सांगतो. कंडक्टरला हा रायटर म्हणतोय, ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. तर ती बस कंडक्टर व्यक्ती काय म्हणालेली आहे की नाही, तुम्हाला खाली उतरायची गरज नाही आहे, इट्स ऑल राईट, ओके. ऑल राईट सेड आय. हे ऐकल्यानंतर आपल्या रायटरलाही आश्चर्य वाटतं आहे की बस कंडक्टर आपल्याला ओके असू द्या, पैसे नसतील ते चालेल असं म्हणतायत. बट आय हॅवंट टू कॉपर ऑन मी. पण सो त्याची अश्युरन्स देण्यासाठी रायटर म्हणतो आहे की माझ्याकडे एक पैसाही नाही आहे तुम्हाला देण्यासाठी. ओ आय विल बुक यू थ्रू, हे रिप्लाय. त्यावरती बस कंडक्टर उत्तर देतो आहे, ओके असू दे, मी तुमचे पैसे या ठिकाणी पे करतो आहे, मी तुमचे तिकीट बुक करतो आहे. वेअर डू यू वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठे नेमकं जायचं आहे. अँड ही हँडल हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ दी एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनीवेअर फ्रॉम दी बँक टू हाँगकाँग. सो ती आपल्या तिकिटाच्या बंडलकडे हात नेते आणि तिकीट देण्याच्या अशा आविर्भावामध्ये ती त्याच्याशी बोलते की तुम्हाला कुठं जायचं ते सांगा, मी तुमच्या तिकिटाचे पैसे देतो. अशा पद्धतीनं ती त्याच्याशी बोलते, जणू काही ती त्या तिकिटाचे अगदी हाँगकाँगपर्यंतच्या तिकिटाचे पैसे द्यायला तयार आहे, असा आविर्भाव त्या ठिकाणी त्या बस कंडक्टरचा रायटरला दिसून जातो किंवा वाटतो. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो. सो जेव्हा रायटरच्या लक्षात आलं की बस कंडक्टर खरंच अतिशय काइंड वरती आहे, दयाळूपणे आपल्याशी वागते आहे, सो तो त्याला सांगतो की आपल्याला कुठे जायचं आहे. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड, आणि जेव्हा तो बस कंडक्टरला तिकीट देतो रायटर म्हणतो आहे आय सेड बट वेअर शाल आय सेंड द फेअर, पण मी हे तुमचे भाड्याचे पैसे कुठे देऊ. ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट. यावरती बस कंडक्टर म्हणतो आहे की नक्कीच आपली परत कधीतरी भेट होईल. ही सेड चेअरफुली, अगदी हसत आनंदाच्या भरात तो त्या ठिकाणी अगदी इझिली तो त्याला म्हणून जातो की परत काहीतरी भेटल्यावरती द्या. ॲज ही टर्न टू गो, आणि तो तिथून निघतो. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वंडरिंग इन दी कॉर्नर्स. आपल्याकडनं चुकून पॉकेट विसरलेलं असतं, त्यामुळे आपण अगदी प्रामाणिकपणे ऑनेस्टली अजूनही आपलं पाकिट, म्हणजे बऱ्याचदा आपल्याही बाबतीत आपणही अशा प्रकारे वागत असतो, आपल्याकडे अजून कुठे चुकून पैसे आहेत का याचा आपण शोध घेत असतो. तसंच रायटरनी सुद्धा केलेलं आहे, अगदी आपल्या पॉकेटचे कानाने कोपऱ्यातनी शोधून काढलेले कुठे एखादा शिलिंग त्याला भेटतं का. सो माय पॉकेट्स लाईटेड ऑन अ शिलिंग, आणि त्याच्या लक्षात आलं की एका कोपऱ्यामध्ये, आपल्या पॉकेटच्या कोपऱ्यामध्ये त्याला शिलिंग सापडलेलं आहे. अँड दी अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. सो शेवटी कसं बसं त्याचं जे अकाउंट आहे ते स्क्वेअर्ड झालं. हिअर स्क्वेअर्ड मीन्स सेटल्ड होणं. सो त्याचं जे अकाउंट होतं, त्याचे जे पैसे त्याला देणं होते ते देणं भागलेलं आहे. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन the glow of pleasure which so good natured an action had given me. पण या ठिकाणी रायटर म्हणतोय की पैसे जरी मी दिले असले त्याचं समाधान मला मिळालंच होतं, पण त्या बस कंडक्टरच्या गुड नेचर्डमुळं, त्याच्या गुड नेचर्ड ॲक्शनमुळं, त्याच्या त्या कृतीमुळं, त्याचं माझ्याशी असणाऱ्या चांगल्या बिहेवियरमुळं मला अतिशय आनंद झालेला होता. त्यात तो आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. So a few days after, my sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. So या ठिकाणी रायटर सांगतोय की एकदा अशीच एक घटना घडलेली होती, जेव्हा अ फ्यू डेज आफ्टर, काही थोड्या दिवसानंतर, जेव्हा हा बसमध्ये प्रवास करत होता, काहीतरी बिझी होता, रीडिंग करण्याच्या नादामध्ये होता, पायाखाली त्याचा अंगठा तुडवला गेलेला आहे. ट्रॅम्पल्ड मीन्स तुडवला जाणे. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगनी. सो जेव्हा असं गडबडीमध्ये बसमध्ये गर्दी असेल तेव्हा बऱ्याचदा आपलेही असे पाय
गर्दीमध्ये तुडवले जात असतात, ट्रॅम्पल्ड होत असतात. सो तसंच या ठिकाणी रायटरच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा त्यानं अगदी अँगर आणि ॲगनी, रागाच्या भरामध्ये जेव्हा आणि त्याला तो त्रासही होत होता, वेदनाही होती, ते वेदनेच्या भरामध्ये त्यानं बस कंडक्टरकडे पाहिलं. अँड सॉ माय फ्रेंड ऑफ दी चेअरफुल काउंटेनन्स. जेव्हा त्याने वर पाहिलं की कोणी त्याच्या अंगठ्यावरती पाय दिलेले, त्याला तुडवलेला आहे, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो त्याचा मित्र होता. त्याचं चेअरफुल काउंटेनन्स पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं. चेअरफुल हसरा असा चेहरा, काउंटेनन्स म्हणजे फेस. सो तो हसरा चेहरा पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की ती त्याची फ्रेंड होती, ती व्यक्ती म्हणजे त्याचा चांगला मित्र होता, म्हणजेच तो बस कंडक्टर होता. सॉरी सर, ही सेड. तो बस कंडक्टरला म्हणालेला आहे की माफ करा. ही सेड, आय नो दीज आर हेवी बूट्स. मला माहीत आहेत की माझे पायातले बूट हे हेवी आहे. गॉट देम बिकॉज माय ओन फीट गॉट ट्रॉड ऑन सो मच. आणि माझ्याही बाबतीत असं बऱ्याचदा घडलेलं आहे. माझेही पाय गर्दीमध्ये लोकांच्या पायाखाली तुडवले गेलेले आहेत. अँड आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि आता मात्र मी माझ्या बुटांनी लोकांचे पाय तुडवतोय. सो हसतच त्या ठिकाणी विनोदी पद्धतीनं तो रायटरला हे म्हणालेला आहे. होप आय डिडंट हर्ट यू सर. नक्कीच सर, माझ्याकडनं तुम्हाला फारसं हर्ट झालं नसेल किंवा तुम्हाला जास्त दुखावलं नसेल. ही हॅड हर्ट मी. रायटरला जरी त्याच्या त्या बुटानं त्याचा पाय तोडवला गेला असं तरी तर थोडंसं हर्ट झाला होता, त्याला तो वेदना जाणवत होती. बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. पण त्याचं बिहेवियर, त्याच्याशी असणारं वर्तन हे इतकं चांगलं होतं. तो तितक्याच जोकिंगली, इतक्या चेअरफुल मॅनरनी त्याच्याशी बोलत होता. त्याच्यामुळे तो त्याची सारी वेदना विसरून गेला. आणि म्हणून त्याच्या ह्या सभ्यतेमुळं, त्याच्या या चेअरफुल बिहेवियरमुळं त्याची वेदना तो विसरून गेलेला आहे. तो त्याला म्हणालेला आहे, नाही, मला फारसं दुखावलेलं नाही आहे. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेनेवर आय बोर्डेड हिज बस. सो यानंतर बऱ्याचदा त्या रायटरची आणि त्या बस कंडक्टरची भेट झालेली आहे. आणि त्या वेळेला रायटरनी जेव्हा तो बसमध्ये चढायचा तेव्हा त्या बस कंडक्टरला तो ऑब्झर्व करायचा, त्याचं बिहेवियर तो ऑब्झर्व करायचा. अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेअरिंग. आणि त्या वेळेला ती व्यक्ती किती गुड नेचर्ड होती, किती चांगला स्वभाव, त्याचं सातत्य होतं त्याच्या स्वभावामध्ये, हे त्याला जाणवत होतं. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. सो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्या बस कंडक्टरच्या बाबतीत असे कोणत्या क्वालिटी तुम्ही सांगू शकता, काय विशेष स्पेशालिटी काय होती त्या बस कंडक्टरची. सो त्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स. म्हणजे त्याच्याकडे संयमाचा अगदी भरपूर साठा होता, अमर्यादित. इनएक्झॉस्टिबल म्हणजे अनलिमिटेड, अमर्यादित स्वरूपाचा साठा होता. आणि गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि तो त्याच्या वागण्यानं आपल्या पॅसेंजर्सना कम्फर्टेबल ठेवायचा, आरामदायक प्रवासाची अनुभूती तो त्यांना घेऊ द्यायचा. सो ही महत्त्वाची स्पेशालिटी त्या व्यक्तीची, त्या बस कंडक्टरची होती. आय नोटिस्ड दॅट if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was a room inside. So जेव्हा पाऊस चालू असायचा तेव्हा तो त्या स्टेअर्सवरती चढायचा, बसच्या जे काही स्टेअर्स होत्या त्याच्यावरती चढून वर जायचा आणि तिथल्या लोकांना सांगायचं की अजूनही खाली रूम अवेलेबल आहे, म्हणजे जागा शिल्लक आहे. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. समजा कधी बसमध्ये वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये तो अगदी मुलाप्रमाणे त्यांना ट्रीट करायचा, वागवत असायचा. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटियस ॲज अ फादर. आणि जर लहान मुलं असतील सो त्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये तो अगदी प्रेमळ पित्याप्रमाणे वागत असायचा. ही हॅड इव्हिडियंटली पेक्युलरली अ वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. त्याचबरोबर त्याचं हेही एव्हिडन्स मिळाला होता, त्याचं हे प्रूफ मिळालं होतं की यंग लोक जी बसमध्ये असायची, तरुण वर्ग असायचा, त्याच्याही बाबतीमध्ये त्याच्या हार्टमध्ये अगदी भरपूर जागा होती, हृदयामध्ये त्याची जागा होती. तो त्यांच्याशी अगदी जोकिंगली, चीअरफुल मॅनरमध्ये वागत असायचा. अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि नेहमी त्यांच्याबरोबर तो हसी मजाकमध्ये त्यांच्याबरोबर जोक करत तो प्रवास सुखदायक करत असायचा. अँड दॅट
had a blind man on board, it wasn't enough to set him down safety on the pavement. समजा कदाचित बसमध्ये एखादा ब्लाइंड पर्सन चढला तर त्या ब्लाइंड पर्सनला तो अगदी सुरक्षितपणे पेमेंटवरती फुटपाथवरती सोडायचा. ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट while he took him across the road or round the corner or otherwise safety on his way. जोपर्यंत ती व्यक्ती सेफली पलीकडच्या रस्त्यावरती जात नाही किंवा तो स्वतः त्याच्या बस ड्रायव्हरला थांबायला सांगायचा, वेट करायला लावायचा आणि तो स्वतः त्याला तो जो रस्ता आहे किंवा जो कॉर्नर आहे तो क्रॉस करायला मदत करत असायचा. सो इतक्या चांगल्या प्रकारचं बिहेवियर त्या बस कंडक्टरचं पॅसेंजरच्या बरोबर होतं आणि म्हणूनच रायटरनी या बस कंडक्टरला आपला फ्रेंड मानलेला आहे. तो म्हणतो की बस कंडक्टर हे इतक्या चांगल्या प्रकारे वागू शकतात, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. सो इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही eradicated such an atmosphere of good temper and kindliness that the journey with him was a lesson in natural courtesy and good manner. So in short, थोडक्यात त्याला हे सांगायचं आहे की त्याच्या ह्या प्रेमळ वागण्यानं म्हणजे कोणते लहान मुलं असू दे, तरुण वर्ग असू देत, वृद्ध लोक असू देत, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये बसमध्ये अगदी खेळीमेळीचं वातावरण ठेवण्याचं काम ही व्यक्ती करायची, हा बस कंडक्टर करायचा. सो eradicated such an good temper and kindliness. सो चांगलं वर्तन होतं त्याचं, तो दयाळूपणे लोकांशी वागायचा प्रवासामध्ये, जर्नीमध्ये. सो विथ ही वॉज अ लेसन इन नॅचरल courtesy अँड गुड मॅनर्स. सो चांगला जे सभ्यता आहे, आपलं जे वर्तन आहे, हे कसं माणसाच्या बाबतीमध्ये चांगलं असायला पाहिजे. जर तुम्ही स्वतः सभ्यतेने वागत असाल, नम्रतेने वागत असाल, लोकांशी अगदी प्रेमळपणे वागत असाल तर नक्कीच तुमच्या बाबतीतसुद्धा लोक त्याच पद्धतीची ट्रीटमेंट तुम्हाला देतात. अरेला कार्य करण्याची पद्धत असते. अगदी तुम्ही जर लोकांशी प्रेमाने वागलात तर लोकही तुमच्याशी प्रेमाने वागतील, कारण विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितीच आहे की प्रेमानं जग जिंकता येतं. सो असाच महत्त्वाचा संदेश आपल्याला आपला हा थर्ड पार्ट या ठिकाणी देऊन जातो. सो उरलेला जो काही रिमेनिंग पार्ट आहे, सो दॅट पार्ट वी विल डिस्कस इन अवर नेक्स्ट व्हिडिओ.